नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासोबत काही चटण्यांची रेसिपी शेअर करणार आहे. चटण्या असं ह्यासाठी म्हणते की मी तुमच्यासोबत आज 3 चटण्यांची रेसिपी शेअर करणार आहे. तर पहिली चटणी आहे तिळाची चटणी, दुसरी चटणी आहे जवसची चटणी आणि तिसरी चटणी ही आहे आपली शेंगदाण्याची चटणी. तीळ, जवस आणि शेंगदाणे ह्यामधून आपण तेलही काढू शकतो. म्हणजे आपण तिळाचं तेल, जवस हे याच्यामध्ये तेलाचा अंश असतो आणि शेंगदाण्याचं तेल हे आपण वापरत असतो रोजच्या जीवनामध्ये. तर ह्या सगळ्या चटण्या जर आपण रोजच्या जेवणामध्ये आपल्या समाविष्ट केला तर आपला हा आहार हा पूर्ण होतो. म्हणजे आहारामध्ये आपल्याला रोजच्या भाजी, पोळी, वरण, भात, आमटी, तसं कोशिंबीर, थोडासा रायता किंवा मग असं म्हणलं तर दही, असं सगळं जे हवं असतं आणि त्यासोबत चटण्याही हव्या असतात. लोणचं, पापड हे सगळं जेव्हा आपण रोजच्या जेवणामध्ये खातो तेव्हा आपला आहार पूर्ण होत असतो. आणि ह्याचमुळे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ह्या 3 चटण्या बनवण्याचं कारण हे आहे की ह्या चटण्यांमधून आपल्याला कॅल्शियम आणि हवे ती जीवनसत्व मिळतं. जीवनसत्व हे खूप कमी प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं. खूप कमी प्रमाणामध्ये ते आपल्या शरीरामध्ये शोषलं जातं. माझं स्वतःचं आता मी रिसेंटली माझं व्हिटॅमिन बी12 चेक केलंय. व्हिटॅमिन बी12 ही अशी गोष्ट आहे जी लवकरात लवकर ॲब्झॉर्ब होत नाही आपल्या शरीरामध्ये आणि त्याची कमतरता झाली की केस सफेद होणं, नखं तुटणं, आपल्या हाडांमधून आवाज येणं किंवा आपली सतत कंबरदुखी अ, किंवा हाडं दुखत राहतात. तर ह्यासाठी मला डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलंय की माझं व्हिटॅमिन बी12 ची लेव्हल आता खूप कमी नाहीये आणि खूप जास्तही नाहीये. एकदम लेव्हलवरती आहे. तर त्यामुळे मी आता माझ्या रोजच्या जेवणामध्ये ह्या सगळ्या चटण्यांचा समावेश करणार आहे. तर ह्या सगळ्या चटण्या मी बनवणारच होती. तर म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करूया. आता सगळ्यात आधी आपण तिळाची चटणी करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणार 1 वाटीभर तीळ, थोडेसे लसूण, थोड्याशा मिरच्या आणि मीठ. यामध्ये तुम्ही जिरेही थोडेफार घालू शकतात. तिळाला परतवण्यासाठी आपण कढईत टाकणार आहोत आणि चांगलं परतवून घेणार आहोत. तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचा समावेश असतो. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतं जे हाडं मजबूत ठेवण्यास मदत करतं आणि तिळामध्ये सेसामिन नावाचं एक घटक असतं जे आपल्याला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतं आणि त्यामुळे हृदयाचं आरोग्य आपल्या सुधारतं. तिळामध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात आणि ते आपल्याला पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. तिळामध्ये आहे ना फायटोएस्ट्रोजन्स नावाचा एक वनस्पतीजन्य घटक असतो जो आपल्या महिलांमध्ये जे हार्मोनल इम्बॅलन्स होतं ना ते मेंटेन करण्यासाठी खूप हेल्पफुल असतं. त्यामुळं तिळाची चटणी आपल्या रोजच्या आयुष्यात, रोजच्या जेवणात आपल्या समाविष्ट करणं खूप खूप गरजेचं आहे. चला आता इथे आपले तीळ भाजून झालेले आहेत. आता ह्याच कढईमध्ये आपण लसूण, मिरच्या अशा भाजून घेणार आहोत. मी याच्यामध्ये ना लाल तिखटचा वापर न करता सगळ्या ठिकाणी लाल मिरच्यांचा वापर केलेला आहे. त्यामुळं माझी चटणी दिसताना थोडीशी व्हाईट व्हाईट दिसते आहे. ती खूप सारी तिखट झालेली आहे छानशी. टेस्ट तिला फारच छान आलेली आहे. मी जेव्हा टेस्ट करून बघितली होती तेव्हा. तिळामधले जेवढेही काही घटक आहेत ते आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी म्हणजे शरीरामध्ये शोषले जाण्यासाठी तिळाला हे असे बारीक करूनच त्याची पावडर करूनच खाल्लं गेलं पाहिजे. म्हणून चटणी ही कधीही आपल्याला उपयुक्त ठरते. आता हे छानसं भाजून झालेलं आहे. हे सगळं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय. तर मी आधी लसूण, मिरच्या आणि जिरे हे दळून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये तीळ घालून तीळ हे मिक्सर चालू बंद चालू बंद अशा पल्स मोडवर फिरवून त्याची चटणी करून घेतलेली आहे. आता ही आपली चटणी इथे तयार आहे. मी टेस्ट करून पाहिली तर ती छानशी तिला टेस्टही आलेली आहे आणि तिखटही झालेली आहे. जरी ती सफेद दिसत असली तरीही. तर चला आता नेक्स्ट आपण बनवूया अळशीची चटणी म्हणजेच फ्लॅक्स सीडची चटणी म्हणजेच जवसची चटणी. याला खूप सारी नावं आहेत. खूप साऱ्या नावांसारखं याच्यामध्ये खूप साऱ्या गुणधर्मही आहेत. खूप सारे आपल्याला फायदेही मिळतात. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 हे फॅटी ॲसिड असतं. त्याच्याचमध्ये अजून फायबरही असतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या मेंदूला चांगली चालना मिळते. मेंदूची आपला विकास होतो. त्यामुळे लहान मुलांसाठी ही चटणी खूप उपयुक्त आहे. त्याचसोबत याच्यामध्ये अल्फा लिनोलेनिन ॲसिड असं नावाचं एक फॅटी ॲसिड असतं.
ते आपलं हृदय निरोगी ठेवण्यासाठी, चरबी असते किंवा सूज झालेली असते ती कमी करण्यासाठी ही चटणी फार मदत करते. याचबरोबर याच्यामध्ये फायबर असल्यामुळं हे आपली पचनक्रिया सुधारतं आणि ज्या लोकांना डायबिटीज आहे त्या लोकांसाठी ही शरीरातली साखर शोषून घेतं आणि त्यांची साखरेची पातळी नियंत्रित राहते. तर चला, आपली इथं फ्लॅक्स चटणी करण्यासाठी आपण थोडेसे फ्लॅक्स भाजून घेतलेले आहेत. आता त्याच्याचसोबत थोडेसे तीळ आणि डाळवं म्हणजेच फुटाणा डाळ जी आपण म्हणतो ती इथे भाजून घेतलेली आहे. थोड्याशा मिरच्याही भाजून घेतलेल्या आहेत. थोडेसे जिरे आणि थोडासा लसूण असं सगळं एकत्रित छानसं परतवून भाजून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे आणि ते सगळं एका भांड्यात काढून थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. ह्या बियांमध्ये जे लिग्नन्स नावाचं अँटीऑक्सिडंट्स असतं ते हार्मोनल संवेदनशील कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतं. तसेच वजन कमी करण्यासाठीही या चटणीचा चांगला उपयोग होतो. आता इथे मिरच्यांचा ठसका येतोय, म्हणजे मिरच्या आपल्या चांगल्या भाजल्या गेल्या आहे. तर चला आपण याला दळून घेऊया. मिक्सरमधून काढल्यावरती चटणी ही अशी दिसते आहे. आता आपण बनवणार आहोत शेंगदाणा चटणी. शेंगदाणा चटणीसाठी शेंगदाणे 1 वाटी, थोडेसे जिरे 2-3 चमचे, थोडेसे 7-8 लसूण पाकळ्या आणि मिरची असं आपण घेऊ शकतो. शेंगदाण्यांना चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्यांचे सालं काढून घ्यायचे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ठेवू शकता, पण मी अर्धवट सालं काढून घेतले होते शेंगदाण्यांचे. शेंगदाणा चटणी ही इतकी फेमस आहे की आपल्या सगळ्या मराठी घरांमध्ये शेंगदाणा चटणी मिळते म्हणजे मिळतेच. तर इथे माझे शेंगदाणे आता भाजून झाले आहेत आणि त्याला मी थंड होण्यासाठी बाजूला काढते. आता आपण जे जिरे घेतले आहेत, जिरे, मिरच्या हे असं थोडं थोडं भाजून घेऊया छानसं. जिऱ्यांचा छानसा एक सुगंध यायला लागला की जिरे भाजून झाले असं समजायचं. आणि मग त्यानंतर घेणार आहोत आपण मिरच्या, लसूण, तेही त्याच्यासोबत थोडंसं भाजून घेऊया आणि याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. ह्या चटणीला मिक्सरमधून फिरवून घेताना थोडंसं शेंगदाणे हे जाडसरच ठेवायचे आहेत. कारण शेंगदाणे हे खूप आपण बारीक एकदम पावडर करायला गेलो की त्याच्यातनं थोडंसं थोडंसं तेल सुटायला लागतं आणि त्यामुळे मग ती चटणी एकदमच घट्ट होऊन जाते. तर शेंगदाण्यांना जाड बारीक असं ठेवायचं आहे. ही चटणी छानशी खलबत्त्यात कुटून घेतली तर खूप चव त्याची उत्तम लागते. जायचा वेळ नसेल खलबत्त्यामध्ये कुटण्याचा तर तुम्ही असं मिक्सरमधून पटकन बारीक वाटून घेऊ शकता. मिक्सर बंद चालू करून करून असं फिरवून घ्यायचं आहे. तर इथे आपली शेंगदाण्याची चटणी ही तयार झालेली आहे. अशा या आजच्या 3 प्रकारच्या चटण्या मी तुम्हाला दाखवल्या. तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीही तुमच्या रोजच्या जेवणामध्ये ह्या चटण्यांचा समावेश नक्की करा आणि हेल्दी राहा. अशाच माझ्या नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.